चौकशी समितीसह डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडून ससूनमध्ये चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाची मोठी अपडेट, घडलेल्या घटनेची चौकशी होणार असं आता पल्लवी सापळे म्हणतात। महत्त्वाची बातमी, 3 जणांची चौकशी समिती शासनाने नेमली आहे। आम्ही आमचं काम शासनाच्या नियमाप्रमाणे माहिती घेणं सुरू आहे आणि तसे आम्ही आता रेकॉर्ड्स वगैरे गोळा करण्याचं काम आत्ताच सुरू झालेलं आहे अर्ध्या तासापूर्वी आणि आज दिवसभरात ही चौकशी आम्ही चालू ठेवू। शासकीय नियमाप्रमाणे हे कळवता येत नाही आणि आत्ताच चौकशी सुरू झालेली आहे। प्रक्रिया आम्ही आत्ताच सुरू, सगळी माहिती अधिष्ठाता आणि अधीक्षकांकडून घेत आहोत। आत्ताच चौकशी सुरू झाली आणि आता आम्ही साईट व्हिजिट करून पुढे चौकशी चालू ठेवू। या अपघातामध्ये पहिल्या दिवशी मी पुणे पोलिसांवर आक्षेप घेतला होता की पोलिसांच्या मदतीनं ह्या ठिकाणी डॉक्टरांनी रक्तगट बदल केलेला माझ्याकडे माहिती होती आणि ती वस्तुस्थिती खरी ठरली। ज्या अजय तावरे रात्रीचं उठून लाखो रुपये घेतले आणि ह्या रक्तगट चाचणीमध्ये बदल केला आणि तशी त्याला अटक केली। अटक केल्यानंतर त्याकडून रिकव्हरी बी पोलिसांनी केली आणि आज त्याची समिती बी या ठिकाणी आली। पण या समितीमध्ये डॉक्टर अजय तावरेंवर अनेक वेळा आक्षेप झाले। तर पुण्यातील अपघाताची चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत? चौकशी समितीच्या अध्यक्षांबद्दल आता अंबादास दानवेंनी हे एक्सपोज केलेली आहे। डॉक्टर पल्लवी सापळेंवर कमिशनचे आरोप यामिनी जाधव यांनी केलेले होते असं सुद्धा अंबादास दानवे म्हणतायत। सापळेंवरील आरोपाचं काय झालं, सरकारनं सांगावं असा प्रश्न सुद्धा त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। सापळेंच्या निवडणुकीवरून सरकार गंभीर नसल्याचं दिसतं असं सुद्धा दानवे म्हणतायत। महत्त्वाची बातमी, तर पुण्यातील अपघाताची चौकशी करणारे किती स्वच्छ असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। चौकशी समितीच्या अध्यक्षांबद्दल अंबादास दानवे यांनी ही एक्सपोज केल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुळात डॉक्टर सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत।